नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 9.1 पहिला प्रश्न. ही जी संख्या आहे ही संख्या 10चा घात वापरून कशी लिहाल? पहा, 10चा घात वापरून 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे? येथे 1.8 आहे, इथे पण 1.8 आहे, येथे 1.8, येथे 1.8 आहे. म्हणजे हा जो पॉईंट आहे तो आपल्याला येथे आणावा लागेल. बरोबर आहे. संख्या याप्रमाणे आहे. या पॉईंटनंतर 8 शून्य आहेत. 3 4 5 6 7 8 आणि नंतर 18 आहे. म्हणजे हा पॉईंट आपल्याला काय करायचा आहे? येथे पाहिजे, कारण सर्व ऑप्शनमध्ये 1.8 आहे. बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट आपल्याला काय करायचा आहे? येथे आणायचा आहे. हा पॉईंट येथे आणला तर काय होईल? 1.8 होईल. बरोबर आहे. परंतु हे आणि हे इक्वल आहे का? इक्वल नाही आहे, कारण हे 0.000 आहेत, येथे 1.8. म्हणजे ही संख्या मोठी झालेली आहे, ही लहान आहे, त्यापेक्षा ही संख्या मोठी आहे. म्हणजे बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पॉवर मायनस करायचा आहे. किती अंक पास केलेला आहे आपण? पॉईंट 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे 9 अंक पास केलेला आहे पॉईंट. म्हणजे 10चा पॉवर -9 याने मल्टिप्लाय करणार आपण. म्हणजे 10चा पॉवर -9 याने आपण मल्टिप्लाय करणार, कारण बॅलन्स करण्यासाठी. पहा, संख्या रेषेवर आपल्याला माहिती आहे इकडे प्लस, या साईडला प्लस नंबर असतात, या साईडला मायनस असतात नंबर. बरोबर आहे. म्हणजे आपण पॉईंट इकडे शिफ्ट केला तर आपल्याला काय करायचं आहे? मायनस करायचा आहे 10चा पॉवर. आणि पॉईंट आपण इकडे शिफ्ट केला निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये लेफ्ट साईडला, तर आपल्याला पॉईंट काय करायचा आहे? प्लस करायचा आहे. उलटं करायचं आपल्याला. पॉईंट आपण इकडे पास केला, इकडे संख्या रेषो प्लस नंबर असतात, म्हणजे आपण पॉवर कसा करणार? मायनस करणार. आणि पॉईंट इकडे पास केला आपण, संख्या रेषेवर इकडे निगेटिव्ह नंबर असतात, आपण पॉवर प्लस करणार, कारण तो नंबर बॅलन्स झाला पाहिजे, दोघांची व्हॅल्यू इक्वल असली पाहिजे. ऑप्शन काय येईल? 10चा -9 पॉवर. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. पहा, येथे पॉवर प्लस आहे, हा ऑप्शन येणार नाही. प्लस कधी येईल? पॉईंट आपण इकडे शिफ्ट केल्यानंतर. बरोबर आहे. पॉवर 10 आपण 9 अंकच पुढे पास केलेला आहे पॉईंट, म्हणजे पॉवर 10 येणार नाही. याप्रमाणे ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3, 10चा -9 घात. बरं, 435.17 असेल. हा पॉईंट समजा आपण येथे आणला या डायरेक्शनमध्ये, म्हणजे मायनसकडे, तर आपण काय करणार? हा पॉईंट येथे आणला, 2 अंक पुढे पास केला आपण, तर 4.35 आणि हे 17 होतील. बरोबर आहे. हा पॉईंट कॅन्सल होईल, येथे पॉईंट येईल. तर आपण काय केलेलं आहे? 2 अंक मागे पास केलेला आहे. मागे म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये, म्हणजे आपण पॉवर काय करणार? प्लस करणार. 10चा पॉवर प्लस येणार आहे. 2 अंक, जेवढे अंक पास केले तेवढा पॉवर येईल, 10चा वर्ग याप्रमाणे. बरोबर आहे. कारण हा गुणाकार केला तर काय होईल? 2 शून्य वाढतील आणि नंतर पॉईंट 2 अंकानंतर, म्हणजे ही संख्या मिळेल आपल्याला बॅलन्स करण्यासाठी. पहा, नंबर आपण येथे लहान केलेला आहे. 435 पॉईंट आहे, येथे आपण 4 पॉईंट केलेला आहे, म्हणजे यापेक्षा हा नंबर लहान झालेला आहे. बरोबर आहे. तर लहान झाल्यामुळे आपण पॉवर प्लस करणार, आणि नंबर मोठा होता असेल तर पॉवर आपण मायनस करणार. म्हणजे काय? हे बॅलन्स होण्यासाठी याप्रमाणे. म्हणजे ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न. या 4 संख्येपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? ऑप्शन याप्रमाणे आहेत, म्हणजे हेच ऑप्शन आहेत. कोणती संख्या लहान आहे? पाय, याची व्हॅल्यू काय होईल? 0.1, याचा पॉवर 4 आहे आणि गुणिले 15. याचा अर्थ काय होतो? पॉवर 4 आहे, म्हणजेच काय? 0.1 गुणिले 0.1 असे 4 वेळेस गुणाकारामध्ये. बरोबर आहे. 1 2 3 4 वेळेस आणि गुणिले 15. हा गुणाकार करू आपण. पहा, गुणाकार करताना पॉईंटचा विचार करू नका. गुणाकार केल्यानंतर पॉईंटचा विचार करायचा आहे. पॉईंट कोठे द्यायचा? 15 गुणिले 1 15 होतील, गुणिले 1 15 होतील, 15 15, म्हणजे 15 गुणिले 1 15 होईल. बरोबर आहे. आता पॉईंटचा विचार करू आपण. पॉईंटनंतर 1 अंक आहे, येथे 1 येथे 1 येथे 1, म्हणजे टोटल पॉईंटनंतर 4 अंक होतील. हा 1 हा 1 हा 1 आणि हा 1. बरोबर आहे. म्हणजे या साईडने आपल्याला काय करायचं आहे? 4 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. 1 2, तिसरा अंक 0 घेणार, चौथा अंक 0 घेणार, कारण येथे अंक नाहीत, म्हणजे येथे पॉईंट देणार.
म्हणजे याप्रमाणे संख्या आहे. ही जी संख्या आहे तिचा अर्थ हा आहे, बरोबर आहे. याप्रमाणे आता म्हणजे या संख्येची व्हॅल्यू एवढी आहे, बरोबर आहे. 0.0015 ही संख्या किती आहे? 0.0015. आता ही संख्या किती होईल? 0.0015 आहे. 0.00015 आणि गुणिले 10चा वर्ग म्हणजे काय होईल? 10चा वर्ग म्हणजे 100, बरोबर आहे. 100ने गुणाकार करू आपण, म्हणजे याचा अर्थ काय होतो? 10चा वर्ग म्हणजे 100, बरोबर आहे. 100ने गुणाकार करू या संख्येला. पॉईंटचा विचार करू नका आत्ताच. 15 गुणिले 100 म्हणजे 1500 होतील, बरोबर आहे. पॉईंट किती अंकानंतर आहे? 1 2 3 4 5 अंकानंतर. 1 2 3 पॉईंटनंतर येथे 5 अंक आहेत, बरोबर आहे. पॉईंटनंतर येथे 5 अंक आहेत म्हणजे या डायरेक्शनने आपल्याला पॉईंट 5 अंकानंतर द्यायचा आहे. 1 2 3 4 5. 5वा अंक नाही म्हणून 0 घेतला आपण येथे असा. म्हणजे ही संख्या याप्रमाणे होईल 0.115. पुढचे 2 शून्य लिहिण्याची गरज नाही. या संख्येचा अर्थ काय आहे? 0.015. या संख्येचा अर्थ काय होईल? संख्या कशी आहे? 150 गुणिले 0.01 आणि याचा वर्ग आहे. 150 वर्ग करायचा आहे. वर्ग करायचा आपल्याला 0.01 गुणिले 0.01. 1 गुणिले 1 एकच होईल, बरोबर आहे. पॉईंटनंतर किती अंक आहेत? 2. पॉईंटनंतर 2 म्हणजे टोटल 4 अंक. हे 2 आणि हे 2 4. 4 अंकानंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. हा एक अंक, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा येथे म्हणजे 0.001. हा गुणाकार एवढा येत आहे, बरोबर आहे. म्हणजे 150ने पुन्हा गुणाकार करावा लागेल. 0.0001 याचा वर्ग हा येत आहे. पुन्हा 150ने गुणाकार केल्यामुळे 150 गुणिले 1 म्हणजे 150च होईल, बरोबर आहे. आता पॉईंटनंतर 4 अंक आहेत. 1 2 3 4 म्हणजे आपण काय करणार? 1 2 3 येथे चौथा आणि येथे पॉईंट म्हणजे ही व्हॅल्यू किती होईल? पॉईंटनंतर येथे 0 आहे. लास्टचा 0 नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे 0.015 हे इक्वल याला पण आहेत 0.015. याला आपण 15 लिहू शकतो. 1 0 2 0 3 0 असे वाढू शकतो आपण किंवा कॅन्सल केले तरी चालेल. म्हणजे याची किंमत किती आहे? 0.015. 0.015. या दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आलेल्या आहेत, बरोबर आहे. इक्वल आलेल्या आहेत. आपल्याला सर्वात लहान संख्या कोणती ती चेक करायची आहे. 1.5 गुणिले 10चा तिसरा घात. हे 1.5 10चा तिसरा घात म्हणजे काय होईल? 1000, बरोबर आहे. 10चा तिसरा घात म्हणजे 1000. आता 1.5 गुणिले 1000 म्हणजे काय होईल? पॉईंटचा विचार करू नका. आता हा गुणाकार करायचा आपल्याला. गुणाकार कसा येईल? पॉईंटचा विचार करू नका गुणाकार करताना. म्हणजे 15चा आहेत आणि गुणिले 1000 हे काय होतील? 15,000 होतील, बरोबर आहे. पॉईंटनंतर 1 अंक आहे म्हणजे आपण काय करणार? पॉईंटनंतर येथे 1 अंक देणार म्हणजे याप्रमाणे उत्तर किती येईल? 1500. आपल्याला काय पाहिजे? सर्वात लहान संख्या. ही संख्या सर्वात मोठी होईल. आपल्याला सर्वात लहान पाहिजे 1500 म्हणजे हा ऑप्शन तर येणार नाही, बरोबर आहे. हे दोन्ही ऑप्शन सारखे आहेत आणि हा ऑप्शन कसा आहे? पॉईंटनंतर 2 झिरो आहेत आणि नंतर अंक आहेत. येथे पॉईंटनंतर एकच झिरो आहे आणि अंक आहेत म्हणजे यापेक्षा ही संख्या मोठी आहे. म्हणजे सर्वात लहान ही संख्या आहे. ही संख्या म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. 0.1 त्याचा पॉवर 4 आणि गुणिले 15. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. पॉईंटनंतर एकच झिरो आहे, नंतर अंक आहेत. येथे पॉईंटनंतर 2 झिरो आहेत आणि नंतर अंक आहेत म्हणजे ही संख्या या संख्येपेक्षा मोठी आहे. सर्वात लहान संख्या ही होईल. या 4 संख्येपैकी सर्वात लहान संख्या ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा प्रश्न. याची किंमत किती आहे? -2x याचा पॉवर 2 आहे. एक्सला पॉवर येथे 2 आहे आणि पुन्हा येथे 3y आणि पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर पुन्हा 3 आहे. याला आपण असं लिहू शकतो. ब्रॅकेटला पॉवर 3 आहे म्हणजेच काय? येथे गुणाकार असल्यामुळे प्रत्येक नंबरला हा पॉवर आहे. -2 यालाही पॉवर 3 आहे. येथे गुणाकार आहे
आणि एक्सला स्क्वेअर आहे, पुन्हा याला पॉवर 3 आहे, पुन्हा याला पण पॉवर 3 आहे, बरोबर आहे. 3ला पण पॉवर 3 आहे, 3ला पण पॉवर 3 आहे, कारण गुणाकार आहे म्हणजे 3ला पण पॉवर आहे आणि या वायला पण तोच पॉवर आहे, म्हणजे वायला पण पॉवर 3च आहे. याप्रमाणे प्रत्येक नंबरला आपण पॉवर दिलेला आहे, हा 3 पॉवर, बरोबर आहे. -2चा क्यूब काय होईल, म्हणजे -2 गुणिले -2 गुणिले -2, मायनस गुणिले मायनस हे प्लस होतील, +4, बरोबर आहे. आणि गुणिले -2 म्हणजे हे काय होतील, -8. -2चा क्यूब काय होतो, -8, बरोबर आहे. आता पॉवरचा काय होतो, गुणाकार होतो, पॉवरचा गुणाकार होतो, म्हणजे 2 गुणिले 3 6, म्हणजे टोटल एक्सचा पॉवर किती आहे, 6, पॉवरचा गुणाकार. आता येथे 3चा क्यूब 3चा क्यूब आहे, म्हणजे 3 × 3 × 3 याचा अर्थ म्हणजे काय, 3चा क्यूब. हे किती होतील, 9 आणि 27, 3 × 3 × 3 म्हणजे 27, बरोबर आहे. 3चा क्यूब किती आहे, 27, 3चा घन 27 आणि वायचा क्यूब म्हणजे वायचा क्यूब. हा ऑप्शन आहे का, -8 एक्सचा पॉवर 6 27 वायचा क्यूब. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न. 27 गुणिले 64, 27 गुणिले 64 इक्वल आहेत 2चा क्यूब आणि गुणिले 6ला पॉवर येथे x आहे. तर हा जो पॉवर आहे 6चा x, त्याची व्हॅल्यू किती आहे, 6ला किती पॉवर असायला पाहिजे, म्हणजे हे इक्वल होणार आहे. आपण काय करू, 27 हे गुणिले 64, हा 2चा क्यूब गुणाकारामध्ये आहे, इकडे भागाकारामध्ये येईल, बरोबर आहे. आणि इकडे काय राहील, 6चा पॉवर x. या xची किंमत आपल्याला काढायची आहे. 6ला जो पॉवर x आहे त्याची किंमत किती आहे, 2चा घन म्हणजे काय, 2चा घन याचा अर्थ काय होतो, 2 गुणिले 2 गुणिले 2, गुणाकारामध्ये 3 वेळा, बरोबर आहे. 4 4 2 8, म्हणजे 2चा घन किती आहे, 8, म्हणजे आपण येथे 8 लिहू शकतो. 27 गुणिले 64, 2चा घन म्हणजे 8 आणि हे बरोबर आहेत 6चा पॉवर xला. 8ने डिवाईड होतील 64, 8 8 64, 27 गुणिले 8 किती होतील, 216, बरोबर आहे. 27 गुणिले 8, 27 गुणिले 8 हे इक्वल कशाला आहेत, 6चा पॉवर xला. 27 गुणिले 8 म्हणजे 216, 8 7 56, हातचे आले 5, 8 2 16, 16 आणि 5 21, बरोबर 6चा पॉवर x. आपल्याला काय करायचं आहे, बेस सेम करायचा आहे. येथे 6चा कोणता पॉवर म्हणजे 216 होईल, कारण इथे 6ला पॉवर x आहे. 6ला असा कोणता पॉवर घेणार आपण की त्याची व्हॅल्यू 216 होणार आहे, 6चा घन. 6चा घन म्हणजे किती, 216. हे किती होतात, 216च होतात. म्हणजे आपण 216ला असं लिहू शकतो, 6चा घन, बरोबर आहे, कारण इथे 6 आहे. आता काय झालेलं आहे, इक्वल आहे, या दोन्ही किमती इक्वल आहेत. येथे 6 आहे, येथे 6 आहे, म्हणजे बेस सेम आहे, म्हणजे इकडे काय आहे, x आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हा जो पॉवर 6ला 3 आहे तोच पॉवर इकडे आहे 6ला पॉवर 3, बरोबर आहे. म्हणजे येथे 3 पॉवर आहे, म्हणजे xची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 3, इकडे पण 3 असायला पाहिजे. बेस सेम आहे, याचा अर्थ काय होईल, बेस सेम आहेत आणि इक्वल आहे. हा जो पॉवर 6ला आहे तोच पॉवर इकडे असायला पाहिजे, म्हणजे xची किंमत किती आहे, 3 आहे. हा पॉवर आणि हा पॉवर इक्वल असायला पाहिजे, कारण बेस इक्वल आहे आणि हे इक्वल आहे, म्हणजे xची किंमत किती आहे, 3, x = 3. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा प्रश्न. हा जो पॉवर 10ला x आहे तर त्या xची किंमत किती आहे, म्हणजे 10चा पॉवर काय असायला पाहिजे, तर हे इक्वल होईल 62. येथे याप्रमाणे संख्या आहे,
हे इक्वल आहेत 0.5 पॉवर आहे 4 आणि गुणिले 10ला पॉवर येथे x आहे. बरोबर आहे. पॉवर म्हणजे घात, 10चा घात येथे x आहे. आपल्याला xची किंमत काढायची आहे. बरोबर आहे. तर आपण ही संख्या इकडे राहू देऊ आणि ही संख्या इकडे पास करू आपण. म्हणजे हे काय आहेत 625 आणि 3 शून्य आहेत. ही संख्या भागाकारामध्ये येईल 0.5 त्याचा पॉवर 4, 0.5 आणि त्याचा पॉवर 4. इकडे काय राहील, इकडे राहील 10चा पॉवर x. बरोबर आहे. याप्रमाणे आता ही किंमत किती होईल 0.5, पॉवर किती आहे 4 आहे, याचा पॉवर 4 आहे. बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो 0.5 गुणिले 0.5 असे 4 वेळेस. बरोबर आहे. आत्ताच पॉईंटचा विचार करू नका, आधी काय करा गुणाकार करा, नंतर पॉईंट आपल्याला द्यायचा आहे. 5 5 25, 25 5 125 आणि 125 गुणिले 5 म्हणजे 625. बरोबर आहे. पॉईंट किती अंकानंतर 1 2 3 4 अंकानंतर 1 2 3, येथे चौथा अंक नाही, येथे शून्य घेऊ आपण. 1 2 3 4 अंकानंतर पॉईंट द्यायचा आपल्याला, या डायरेक्शनमध्ये पॉईंट द्यायचा आहे. बरोबर आहे. गुणाकार केल्यानंतर म्हणजे याची किंमत काय येईल 0.0625. 625, 3 शून्य आहेत आणि इथे काय येईल 0.0625 आणि बरोबर 10चा पॉवर x असं लिहू शकतो आपण. फक्त आपण याची किंमत काढून येथे ठेवलेली आहे. आता येथे 625 आहेत, येथे 625 आहेत, फक्त फरक एवढा आहे येथे 0 0 आहेत, येथे पॉईंट आहे. आपण काय करू, हा पॉईंट कॅन्सल करू, म्हणजे 625 आणि 625 आपल्याला कॅन्सल करता येतील. मग आपण काय करू, हे 625 आहेत, हे 3 शून्य आणि भागिले हा पॉईंट आपण काय करू येथे पास करू, म्हणजे 625 होतील. बरोबर आहे. हा पॉईंट येथे पास करू, 1 2 3 4 अंक पुढे पास करू आपण, म्हणजे हे 625 होईल. परंतु 10चा पॉवर किती होईल 1 2 3 4, प्लसकडे पास केलेला आहे म्हणजे 10चा पॉवर -4 होईल. बरोबर आहे. 4 अंक पुढे पास केला प्लस डायरेक्शनला, म्हणजे आपण मायनस करणार, 10चा पॉवर -4. बरोबर आहे. आता इक्वल आहे 10चा पॉवर x. 625, हे 625 कॅन्सल होतील, परंतु हे 3 शून्य राहतील. बरोबर आहे. म्हणजे 1000ने पूर्ण भाग जाईल. आता हे 1000 आहेत आणि हा पॉवर आपण वर आणला तर काय होईल 10चा पॉवर प्लस होईल. आता छेदातला पॉवर, छेदातली संख्या वर आणली तर त्याचा पॉवर कसा होईल विरुद्ध होईल, मायनस आहे तर पॉवर प्लस होईल. याप्रमाणे 10चा पॉवर x म्हणजे हा 10चा घन आहे. बरोबर आहे. 1000 म्हणजे 10चा घन आहे आणि गुणिले 10चा हा चौथा पॉवर आहे. याचा अर्थ याप्रमाणे बेस सेम असेल तर पॉवरची काय होते ॲडिशन होते गुणाकारामध्ये. दोघांचाही पायासारखा आहे, गुणाकार आहे, तर घातांकांची बेरीज होते. म्हणजे 10चा पॉवर किती होईल 3 आणि 4 7 होईल. आणि इकडे काय आहे 10चा पॉवर x. येथे बेस सेम आहे, येथे बेस सेम आहे. याचा अर्थ काय होईल हे इक्वल आहेत 7 आणि x, म्हणजे xची किंमत किती आहे 7. याप्रमाणे ऑप्शन +7 पाहिजे, -7 पण आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. पॉवर किती असायला पाहिजे 7 असायला पाहिजे, तरच हे इक्वल येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6वा प्रश्न. एक्सचा पॉवर येथे हाफ आहे, एक्सला पॉवर हाफ आहे म्हणजे काय एक्सचं वर्गमूळ आहे. एक्सचा पॉवर हाफ याचा अर्थ काय होतो याप्रमाणे. एक्सचा पॉवर हाफ म्हणजे काय ती संख्या वर्गमूळामध्ये आहे. एक्सचा पॉवर हाफ हे इक्वल आहेत 8ला. याचा अर्थ काय होतो एक्सचं वर्गमूळ. बरोबर आहे 8. कोणत्या संख्येचं वर्गमूळ 8 आहे 64चं आहे. बरोबर आहे. किंवा असंही करा, दोन्ही साईडला आपण वर्ग करू. याचा वर्ग केला आपण, दोन्ही साईडला स्क्वेअर करू आपण, स्क्वेअर. दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केल्यामुळे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, फक्त x होईल. बरोबर आहे. इकडे 64 होतील. स्क्वेअर केल्यामुळे वर्ग केल्यामुळे वर्ग केल्यामुळे वर्गमूळ चिन्ह कॅन्सल होईल. बरोबर आहे.
फक्त एक्स राहील, इकडे वर्ग 64 होईल. म्हणजे एक्सची किंमत किती आहे? 64 आहे. बरोबर आहे. पहा आपल्याला एक्सची किंमत मिळाली 64 आहे. तर याची किंमत काढायची आपल्याला. एक्सची किंमत किती आहे? 64. त्याचं घनमूळ आहे आणि पुन्हा वर्ग आहे. याप्रमाणे 64चं घनमूळ किती आहे? 64चं घनमूळ पॉवर 1/3 आहे म्हणजे घनमूळ आहे आणि पॉवर हाफ आहे म्हणजे वर्गमूळ आहे. 64चं घनमूळ 4 आहे, कारण 4 चौक 16, 16 चौक 64. बरोबर आहे. आणि याचाही पुन्हा वर्ग. आता 4चा वर्ग म्हणजे किती? 16. म्हणजे ऑप्शन काय आहे आपला? 3. ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. याची किंमत किती आहे? फक्त 16 आहे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. येथे दोन्ही साईडला आपण काय केलं? स्क्वेअर केला. स्क्वेअर केला म्हणजे दोन्ही साईडला वर्ग केलेला आहे. वर्ग केला म्हणजे हे चिन्ह कॅन्सल होईल. कारण एखाद्या संख्येचा वर्ग आणि वर्गमूळ असेल, एखादी संख्या आहे तिचं वर्ग आणि वर्गमूळ दोन्ही विरुद्ध क्रिया आहे. बरोबर आहे. वर्ग आणि वर्गमूळ दोन्ही कॅन्सल होईल, फक्त एक्स राहील. म्हणजे फक्त ती संख्या राहील. याप्रमाणे इकडे वर्ग केला तर इकडे वर्ग होईल. म्हणजे एक्सची किंमत किती आहे? 64. नेक्स्ट क्वेश्चन. 7वा प्रश्न. येथे एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. 81 हे इक्वल आहेत 27चा घात आहे, पॉवर आहे एक्स. तर एक्सची किंमत काय असेल? 81 आणि 27 दोघालाही आपल्याला 3च्या पॉवरमध्ये लिहिता येते. 3चा चौथा घात म्हणजे 81. बरोबर आहे. आणि 3चा तिसरा घात म्हणजे काय? 27. 27ला आपण 3चा तिसरा घात लिहिलेला आहे आणि हा पॉवर जशाच तसा. आता आपण असं लिहू शकतो, 3चा चौथा घात म्हणजे 81. आता पॉवरचा काय होतो? गुणाकार. म्हणजे 3 गुणिले x 3x. म्हणजे यात 3ला पॉवर किती आहे? 3x आहे. हा 3 आणि हा x. हा पॉवर 3 आणि हा पॉवर x. पॉवरचा गुणाकार 3 गुणिले x म्हणजे 3x. पहा आता हे इक्वल आहे. ही जी किंमत आहे तीच किंमत ही आहे. येथे बेस 3 आहे, येथे बेस 3 आहे. पहा बेस इक्वल आहेत आणि हे इक्वल आहे म्हणजे पॉवर पण इक्वल असायला पाहिजेत. म्हणजे हा जो पॉवर आहे 4 तो इक्वल आहे या 3xला. बरोबर आहे. देअरफोर हा जो पॉवर 4 आहे तो इक्वल आहे या पॉवरला. म्हणजे काय? हे आपल्याला x पाहिजे. x इक्वल टू हे 3 इकडे भागाकारामध्ये जातील. 4/3. x इक्वल टू 4 आणि हे 3 डिव्हिजनमध्ये येतील. 4/3. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 8वा प्रश्न. 1024 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही? म्हणजे कोणत्या पर्यायाचं उत्तर 1024 येत नाही हे आपल्याला शोधून काढायचं आहे. पहिली संख्या काय आहे? 10.24 आणि 10चा वर्ग म्हणजे काय? 100. बरोबर आहे. म्हणजे 100. हा गुणाकार जर आपण केला, पॉईंटचा विचार करू नका, 10 24 आणि 2 शून्य वाढतील. बरोबर आहे. पॉईंट आता 2 अंकानंतर म्हणजे याचं उत्तर काय येईल? 1024.00. म्हणजे याचा अर्थ किती आहे? 1024. बरोबर आहे. म्हणजे या संख्येची व्हॅल्यू किती आहे? एवढीच आहे, 1024. बरोबर आहे. म्हणजे हा पर्याय व्यक्त होत आहे. व्यक्त न होणारा पर्याय कोणता? 4चा 5वा घात म्हणजे काय? 4 गुणिले 4 असे 5 वेळेस. 3 4 5 हे किती होतील? 4 चौक 16, 16 चौक 64. 64 गुणिले 4 आणि गुणिले पुन्हा 4. 64 गुणिले 4, 4 चौक 16 हातचाला 1 आणि 4 चौक 4 सगळं 24 आणि 1 25. 256 आणि गुणिले पुन्हा 4 करू आपण. 4 सकं 24, 7 4 2, 4 पंचे 20 आणि 2 22, 7 4 2, 4 2 8 आणि 2 10, 1024. म्हणजे याचंही उत्तर किती येईल? 1024 व्यक्त होत आहे. बरोबर आहे. दोन्ही पर्याय व्यक्त करत आहे 1024. 2चा 10वा घात म्हणजे काय? 2चा 10वा घात म्हणजे 2 गुणिले असे 10 वेळेस. 3 4 5 6 7 8 9 10. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64, दोन्ही 128, दोन्ही 256, दोन्ही 512, 512 गुणिले 2 म्हणजे 1024. म्हणजे हा पण ऑप्शन 1024 येत आहे.
याची किंमत 1024 आहे. परंतु 5चा चौथा घात पहा, 4चा 5वा घात आहे, येथे 5चा चौथा घात वेगळा येईल. 5चा चौथा घात म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि गुणिले 5. ही किंमत किती होईल? 5 5 25 गुणिले 5 125 गुणिले 5 625. याची किंमत किती येईल? 625. आपल्याला काय पाहिजे? 1024 पाहिजे. ही येत आहे, ही येत आहे, ही येत आहे, परंतु ही किंमत 1024 येत नाही. म्हणजे व्यक्त न होणारा पर्याय कोणता आहे? 4. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 9वा प्रश्न. याची किंमत के असेल तर केची किंमत किती? पहा, येथे 5ला घात किती आहे? 0 आहे. 5चा पॉवर 0 आहे, 6ला पॉवर 0 आहे आणि येथे 3ला पॉवर 0 आहे. म्हणजे पॉवर कसा आहे? 0 आहे. प्रत्येक नंबरचा पॉवर 0 आहे. येथे प्लस प्लस आहे, येथे गुणाकार गुणाकार आहे. पहा, एक लक्षात ठेवा, संख्येचा पॉवर जर 0 असेल, एखादी संख्या आहे आणि त्या संख्येचा पॉवर 0 आहे म्हणजे घात 0 आहे, तर तिची व्हॅल्यू 1 असते. 7चा पॉवर जर 0 असेल तर याची किंमत किती आहे? 1 आहे. 8चा पॉवर 0 असेल त्याची किंमत 1 आहे. 6चा पॉवर 0 किंमत 1. 9चा पॉवर 0 किंमत 1. 1000 पॉवर जर 0 असेल त्याची किंमत 1 येणार आहे. म्हणजे प्रत्येक नंबरची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. 5चा पॉवर 0 म्हणजे 1, हे अधिक. 6चा पॉवर 0 म्हणजे 1. 3चा पॉवर 0 म्हणजे 1. येथे प्लस प्लस आहे, येथे गुणाकार गुणाकार आहे. 5चा पॉवर 0 1, हे गुणिले. 6चा पॉवर 0 म्हणजे 1 गुणिले. 3चा पॉवर 0 म्हणजे 1 बरोबर के. बरोबर आहे. केची किंमत आपल्याला काढायची आहे. 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 3 होतील. 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजे 3 होतील. 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 1 होईल बरोबर के. 3/1 म्हणजेच काय? 3. कोणत्याही संख्येला 1ने भाग दिला तरी उत्तर तेच मिळेल आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे केची किंमत किती आहे? 3 आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.